पुणे की एक आर्ट गैलरी में एक फोटोग्राफर के फोटो एग्जीबिशन पर न्यूडिटी वाले तत्व पाए जाने के कारण रोक लगा दी गई है। पुणे में बाल गंधर्व रंग मंदिर आर्ट गैलरी के इंचार्ज सुनील माटे ने कहा कि फोटोग्राफर अक्षय माली की फोटो में नग्नता के अंश पाए गए, इसलिए उनकी फोटो प्रदर्शनी पर रोक लगा दी गई है। बाल गंधर्व रंग मंदिर में इस प्रदर्शनी का आयोजन हुआ था। गैलरी के प्रभारी सुनील माटे ने कहा कि फोटोग्राफर अक्षय माली को प्रदर्शनी की विषय वस्तु के बारे में प्रबंधन को पहले ही बता देना चाहिए था। उन्होंने ऐसा नहीं किया, इसलिए हमें इस पर रोक लगानी पड़ी। सुनील माटे ने कहा, हम ऐसी किसी भी प्रदर्शनी की अनुमति नहीं देते जिससे किसी की भावनाओं को ठेस पहुंचती हो। आर्ट गैलरी में ऐसी नग्नता उचित नहीं लगती। माटा ने कहा कि जब उन्हें तस्वीरों और उनकी विषय वस्तु के बारे में पता चला तो कलाकार को तस्वीर हटाने के लिए कहा गया। आम्ही एक प्रदर्शन बंद करायला लावलं नाही। आम्हाला फोन आले किंवा त्यांना भी फोन आले, त्यांनी सुद्धा मला येऊन सांगितलं असे मला फोन यायला लागले। तर मला फोन यायला लागले तर तुम्ही जे प्रदर्शन भरवलं होतं हे जे आम्ही असे चित्र लावणार आहेत किंवा फोटो लावणार आहेत ते आम्हाला अगोदर कळवलं पाहिजे होतं। मग त्याची आम्ही अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडून परवानगी घेतली असते। फोन असं हे नाही सांगता येणार, पण नागरिकांचे फोन होते। पोलिसांकडे परवानगी द्यायच्या अगोदर तो म्हणला ना, मी हे आहे म्हणजे फोटो ते मी हे काढून घेतो आणि दुसरे आहेत ते लावतो माझे, किंवा जे काय आक्षेप आहेत, जे काय आक्षेप लोकांचे आले किंवा जे आहेत ओपन वगैरे ते फोटो हे करा, फक्त दुसरे काय असेल तर तुम्ही लावा। जे फोटो ओपन होते ते हे करायला लावले। आता कसं त्यांना बी फोन आले ना, किंवा सर असं आहे आपल्याकडं, असं झालेलं नाही आजपर्यंत, मी इथं 10 वर्ष काम करतोय, तर असं केल्याने आपल्याला हे होईल, त्रास होईल, किंवा लोक आपल्याला विचारतील की तुम्ही अशी परवानगी कशी दिली। तर त्यांना म्हटलं तुम्ही जर असे ओपन फोटो हे करायचे होते ना तर आम्हाला कळवलं असतं ना की असे न्यूड लावणार आहेत आम्ही, तर अतिरिक्तची परवानगी घेतली। माली की तस्वीरों की 3 दिवसीय प्रदर्शनी महाराष्ट्र की JM रोड स्थित आर्ट गैलरी में शुक्रवार को लगी थी, लेकिन शनिवार को इसे हटाने को कहा गया। माली ने कहा, प्रदर्शनी का विषय इट्स मी था, जिसमें कला की सीमाओं को तोड़ा गया था। प्रदर्शनी में प्रकृति के बीच खींची गई मेरी और अन्य मॉडलों की निर्वस्त्र तस्वीरें थीं। उन्होंने कहा कि शनिवार को आर्ट गैलरी के प्रबंधन के कुछ लोगों ने तस्वीरों पर आपत्ति जताई और उन्हें हटाने के लिए कहा। माली ने कहा, जब मैंने स्लॉट बुक किया था तो मैंने प्रबंधन को न्यूड नग्नता थीम के बारे में नहीं बताया था। मैंने सिर्फ यह कहकर स्लॉट बुक किया था कि यह एक ऑनलाइन फोटोग्राफी प्रदर्शनी होगी। माली ने कहा, यह पहली बार था जब मैं किसी आर्ट गैलरी में अपनी तस्वीरें दिखा रहा था, लेकिन मेरी कलात्मक कृतियों को इस तरह के विरोध का सामना करना पड़ेगा, यह मैंने सोचा नहीं था। कला का कोई नियम या सीमा नहीं है, लेकिन इसे एक निश्चित ढांचे में सीमित करने का प्रयास किया जाता है। 7-8-9 तारखेला माझं इथं प्रदर्शन भरवलं गेलं होतं। प्रदर्शनात न्यूडिटी होती, जेंडरलेस फॅशन होतं आणि बरेच मल्टीडिसिप्लिनरी आर्टवर्क्स होते जे की आर्टच्या बाउंड्रीज क्रॉस करत होते किंवा समाजाला काहीतरी नवीन आर्ट दाखवायचा प्रयत्न केला होता मी चांगल्या प्रकारे। आणि खूप सुंदर नैसर्गिक ठिकाणी मी न्यूड बॉडीज किंवा एक माणूस नेचरिस्ट कसा असतो त्या प्रकारे काही आर्टवर्क्स होते। त्यानंतर काही आर्टवर्क्स होते की तुम्ही काहीही एक्सेप्ट करू शकता या समाजामध्ये किंवा तुम्ही काहीही करू शकता, असं करण्यासाठी नथिंग इज इम्पॉसिबल असे माझे आर्टवर्क्स इन्स्पायर करत होते लोकांना। आणि त्यासाठी लोकांनी खूप चांगला पहिल्या दिवशी प्रतिसाद दिला। दुसऱ्या दिवशी मला ऑब्जेक्शन आलं गेलं इथल्या मॅनेजमेंटकडून आणि की हे सगळं नाही चालणार, हे तुम्हाला अर्जंटली बंद करावं लागेल। मला थ्रेटनिंग कॉल असा आला होता की माझ्या फोनवर नव्हता आला, ॲक्च्युली एक माणूस येऊन माझ्या हातात फोन देऊन गेला आणि त्याच्यावर मला असं बोललं गेलं होतं की 2 मिनिटात जर प्रदर्शन बंद नाही झालं तर मी आंदोलन करेन आणि लोक पाठवेन प्रदर्शन बंद करण्यासाठी। संवैधानिक दृष्टिकोनातून ही गोष्ट चुकीची वाटते। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तर एक खूप थोडा जड शब्द आहे, मोठा शब्द आहे, खोल अभ्यासाचा आहे, पण डायरेक्टली कुठलीही इन्फॉर्मेशन न देता डायरेक्ट एका कलाकारानं थाउजंड्स ऑफ सक्सेस, थाउजंड्स ऑफ फेल्युअर बघितलेले असतात। एक प्रदर्शन असं कधी काल ठरलं आणि आज येऊन लावलं असं होत नाही। माझी स्वतःची 30 प्रदर्शनं झालेली आहेत आत्तापर्यंत। त्या बेसवर मी सांगू शकतो की किती कष्ट असतात आणि त्याच्यामागे किती मोठी थॉट प्रोसेस असते, विचारांची एक फार मोठी शृंखला असते बऱ्याच कालावधीपर्यंत। आणि या सगळ्याचा विचार करून अचानक जर कोणी येऊन ह्याचा विचार न करता जर येऊन प्रदर्शन बंद करत असेल तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे असं मला वाटतं। कारण कुठल्या बेसवरती आपण एखादी गोष्ट बंद करतो आहे याची कुठलीही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन किंवा त्याच्यामागचे कुठलेही बायलॉज हे जर नीट नसतील तर ती बंद करत असताना अविचारानं किंवा कुणाच्या तरी XYZ प्रेशरखाली येऊन बंद केली जात असेल तर ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं। प्रदर्शनामधल्या चित्रांबद्दल आणि तिथे असणाऱ्या कंटेंटबद्दल जर कोणाचा काही आक्षेप असेल तर तो त्यांनी नोंदवायला त्यांचा अधिकार त्यांनी वापरावा असं मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो। पण ते बंद करा
ही भूमिका घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. याचं कारण असं की चित्रकार हा त्याच्याकरता ही गॅलरी आहे, ते काही निदर्शनाचा अड्डा नाही आहे हा. तर तो आपला संवाद ह्या निमित्ताने साधत. चित्रकार हा जरी चित्रकार असता, कलाकार असला, एकदम स्वतःच्या इच्छेने काम करत असला तरी लोकांशी तो ह्या माध्यमातून संवाद साधतो. त्याला त्याच्यामध्ये आणि ही जी परंपरा आहे ही आपल्याकडे काही हजार वर्षांची आहे. त्या हजार वर्षात अगदी अजंठा वेरूळची चित्र असतील किंवा मध्य प्रदेश खजुराहो चित्र असतील, ह्या ऋषीने आपण ती पण असली ठरवणार आहोत का, हा माझा पुढं प्रश्न आहे. तर तसं करायचा कुणालाच अधिकार नाही आहे. आपली खूप मोठी संस्कृती आहे, त्यात खूप परंपरा आहेत आणि त्याच्यामध्ये खूप वेगळ्या विचारधारा पण आहेत. आपली बहुसांस्कृतिक आपली गोष्ट आहे आणि त्यामुळे वेगळ्या माणसांचे स्वतंत्र विचार आपण हे मान्य करतो आणि त्याच्याची चर्चा करतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला समजून घेण्याची संस्कृती, ना की निषेध करण्याची, ना की बंद पाडण्याची. आता बंद पाडण्याची संस्कृती ज्यांची असेल त्यांना तात्पुरते राजकीय हेतू साध्य करायचे असतील तर त्यांना शुभेच्छा. पण त्यांनी काही सांस्कृतिक वारसा जो पुण्याचा आहे त्याच्यामध्ये ते काय ॲड करत नाही. हे गुंडगिरी, दहशतगिरीचं राज्य आहे. मी अनेक वर्ष इथे प्रदर्शन लावतो. असे प्रसंग आले की आम्ही समजून सांगायचा प्रयत्न. चित्रकारांचा आमचा मुख्य प्रश्न आहे की आमची चित्र समजून घेणारी माणसं कमी होत चालीत एका बाजूला आणि अशा प्रकारे जर लोकांसमोर चित्र बंद केली पाहिजे, असं केली पाहिजे तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आपण तुमच्यासारख्या माध्यमांमधनं ही गोष्ट लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि समजून घेण्याचा मार्ग केला पाहिजे. आपल्याला समजलं नाही माहिती, ते वाईट असतं हे पण भावना काढून टाकाय. अनेक साहित्यकृती आहेत त्या आपल्याला समजत पण नाही, पण आपण समजून घेतो ना, तसं चित्रांचं पण करावं अशी विनंती करेल. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे.